हाय हॅलो तर चला मी बनवीत आहे बघा आज पनीरची भाजी कशी एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आपल्या गावरान पद्धतीने बनवायची. कुठला तामझाम नाही काही सुद्धा नाही बघा ताईंनो. तर ह्याचं पनीर कट करून घेतले, अर्धा किलो आणलं होतं. त्याच्यातलं काल बिर्याणीला व्हेज बिर्याणी छान बनविली ती, पण मी लाईव्ह घेत असल्यामुळे त्याची काही मला रेसिपी पिल्लूनं बनविली ती मला शूट करता आली नाही. त्याच्यामुळे ती काही नाही केली शूट ताईंनो कालची सकाळची. आणि जसं की तुम्हाला दाखविलं आहे मूवीला गेलतो, सरप्राईज दिले लेकरांनी. हे मसाले धने पावडर जिरे पावडर मिक्सच काढते मी, एकदाच हळद तिखट आणि हे आपला पनीर मसाला व्यवस्थित असं सगळं हे बाहेरचं हे एवढंच घ्यायचं. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला जशी तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकतात. आता ह्याच्यात फक्त मीठ नाही आहे. आणि हे आपलं एकदम साध्या पद्धतीनं ह्याच्यात काजू घातलेत बघा मी असे. हे जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला काजू काजू घाला नसले तर स्किप पण केलं तरी चालतंय, पण घाला चवीला छान लागते. तर आणि असा लसण सगळं ह्याच्यात व्यवस्थित असं फ्राय करून घेतले. थंड झाले, आता ह्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आणि फोडणीसाठी काय घेतलं आहे तर हे तमालपात कढीपत्ता असे ह्याचे शहाजिरे जिरे दालचिनी चक्का सगळं असं व्यवस्थित घेतलं आहे. सगळे खडे मसाले पूर्ण घेतलेत बरं का. लवंगा राहिल्या टाकायच्या स्वाईताईनं लवंगा टाकते, लवंगाच राहिल्या टाकायची. त्या पुडीमध्ये एवढाच मसाला आला एवढाच घेतला, लवंगा आल्याच नव्हत्या त्याच्यामुळे आता लवंगा आणि इलायची ह्याच्यातून टाकते मी. लवंगा तसं तर मला 2-3 ही इलायची एक टाकायची आहे हे पा, आणि ह्या लवंगा 2-3च टाकते. कारण खाताना जर तोंडात आल्या का तर त्या व्यवस्थित म्हणजे चवही होती, पण टाकायला तर पाहिजेतच ना. तर त्याच्यामुळं हे असं आता फोडणीचं साहित्य. चला तुम्हाला फोडणी पण दाखवते. तर चला आता फोडणी घालून घेते. तर हे आपले मसाले व्यवस्थित त्याच्यात छान शहाजिरे जिरे जे मी खडे मसाले जे काही माझ्याकडे होते ना ते सगळे टाकले बघा ताई ना. तुम्हाला दाखवले तसं एकदम साध्या सोप्या आपल्या पद्धतीचं पनीर आहे. कुठला काहीच म्हणजे वेगळं असं नाही, असं घरात आपलं सामान नाही असं नाही, घरातल्या साहित्यापासून बनणारं आपलं पनीर. आणि हे मसाले तेलातच घालून घ्यायचे, चव छान लागते ताई ना. आणि ही आपली मी गिरवी घेतली बघा मिक्सरला फिरवून. तर रेसिपी कशी वाटती साधी सोपी आपली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायची ताई ना. आणि झटपट होणारं पनीर आणि चवीला पण नंबर 1 बघा. कलर पण छान येत आहे. बटर वगैरे बटरसुद्धा नाही टाकले मी, फक्त तेलामध्ये करायले. नक्कीच करून बघा, चवीला छान लागतंय मस्त असं पनीर आपलं. इकडं दाखवते. हे पा सकाळी ना झाडताना कैरी पडली होती खाली बघा. इथं हे झालंय आता हे सुंदर असे ते झाडू लागले. आणली दाखव म्हणले बाहेरची, दाखवली तुम्हाला. खूप पडत होता कैऱ्या. आता हे कसं असतंय मेच्या नंतर अर्धा मे महिना होता आला का की अवकाळी मध्येच पाऊस वगैरे गारा वारं वावदळ सुटलं का की कैऱ्या खूप पडत होता. आता कधी काढते आजी काय माहिती, तिच्या मनावरचं असतंय त्यांना. तर बघा कसं वाटते आपली पनीरची रेसिपी नक्कीच सांगायचं कमेंटमध्ये. मीठ राहिलं होतं तर तुम्ही म्हणता ताईनं मीठच घातलं नाही भाजीला. तर हे पहा मीठ तुमच्या चवीनुसार घाला तुम्ही ताईंनो. मिठाचं तर काही ना, प्रत्येकजण आपल्या आपल्या ह्याच्यानुसारच घालतात. तर ताईंनो बघा आपलं पनीर कसं झालं एकदम छान आणि मस्त असं. हे पहा तेल पण आलं आहे छान, ग्रेव्ही पण छान शिजली, तेल सुटले. तर कशी वाटली माझी पनीर करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आणि तुम्ही एकदा करून बघायचं ताईंनो. एकदम साध्या सोप्या पद्धतीचं आपलं गावरान पद्धतीचं पण म्हणायला हरकत नाही आहे. एकदम असे खेडे टाईप पद्धतीचं पनीर आहे. कुठला तामझाम वगैरे काही नाही आहे ह्याला. तर ह्याच्यामध्ये मी काढून घेते आता. चला आता वाजायचे 7:45 ताईने. तर नवीन ताईसाठी सांगते 7:45 वाजले. तर आता 15 मिनटात माझं सगळं तर हे सगळं आवरले. किचन वगैरे बेसिंग वगैरे सगळं क्लीन. भांडे वगैरे तर रात्री झाले, आत्ताचे पडलेले सुद्धा भांडे मी घासून घेतले. तर आणि नाश्त्याला काय केलं आहे तर नाश्त्याचं पण दाखवते तुम्हाला. हे तर आपली पनीर भाजी कशी झाली कशी वाटली एकदा नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं. तर बघा नाश्त्याला काय तर आपला शेवयाचा भात साधा नाही करायचा ताईनं. त्याच्यात मस्त असं गाजर घालायचं एक किसून. आमच्याकडं तर इथं गाजराची खूप पद्धत आहे ताईनं. उपमा कशाला पण गाजर घालते तर एकदम पौष्टिक असा नाश्ता आपला. हे गाजर असं किसून घालायचं मस्त. टेक्चर पण दिसायला जर काही छान दिसलं ना आपल्याला ताईनं तर ते खा वाटत असते. आणि पौष्टिक बनवायचं असं छान सुंदर. बघा किती छान झाला आहे आपला भात शेवयाचा. तर चला आता कुणाच्या आंघोळ्या झाल्यात कुणाच्या नाही झाल्यात, तोपर्यंत त्याला झाकून ठेवते. पनीरच्या भाजीवर पण झाकून ठेवते. आता डबे भरायचे तर आता
आता मी जाते खाली, डबे भरते, ते ह्यांनी भरते तर सगळ्यांचे डबे भरते. तर आवाज कशाचा यायला आहे, ते फिल्टरचं पाणी माठ भरला आहे, त्या फिल्टरच्या ह्याचा आवाज यायला. तिकडे घासून घेते ताईंनो आता. हाय हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, ताईंनो कशा आहात सांगा बरं एकदा. आणि चला तर मी बनवित आहे लसूणी भेंडी. त्याच्यासाठी हे जिरे मोहरे आणि भरपूर असा कुठून लसण कढीपत्ता आणि दाखवते पुढचं बी 1 मिनिट ताईंनो. यात घालून घ्या व्यवस्थित. लसण थोडासा ब्राऊन कलर आला ना लसणाला की अशी घ्यायची भेंडी कापून. मी तर अशीच करते बघा. आणि भेंडी अजिबात चिकट होत नाही. त्याच्यात काय टाकायचं ते पण सांगते तुम्हाला एकदा. इकडं वरण लावून घेतलं, इडली सांबर करायचं आहे आपल्याला. इडल्या तयार झाल्या आता सांबरसाठी वरण लावून घेतलंय. तर या अशा भेंड्या मी उभ्या चिरून घेते, अजिबात चिकट होत नाहीत काही नाही. तर चला आपल्या कलर आलाय लसणाला, आता भेंडी घालून घेते. थोडंसं गॅस तर फास्ट करायचा हे का. तर मस्त अशी आपली भेंडी अजिबात चिकट कसलीच होत नाही. नाही खाणारा माणूस सुद्धा भेंडी खात आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केली ना, आणि ह्याच्यामध्ये काय घालायचं चिकट होऊ नये म्हणून ते पण सांगते मैत्रिणींनो. व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप करू नका. आणि नवीन रेसिपी, माझ्या रेसिपी जर आवडत असत्याल, नवीन ताई असताल तर नक्कीच आपल्या चॅनलला जॉईन व्हा आणि कमेंटमध्ये सांगायची रेसिपी कशी वाटली. आणि नवीन ताई मैत्रिणींनो, नवीन असणाऱ्या आपल्या चॅनलला जॉईन करा. नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आणि चला आता ह्याला थोडंसं झाकून ठेवते मी. तर चला सकाळी चहा घ्यायचा का ताईंनो, तर सकाळी चहा नाही घ्यायचा तर काय घ्यायचं, तर हे पहा तुम्हाला दाखवते मी. पहिलं बी दाखवलेलं आहे पण नवीन ताई जॉईन होतात त्यांच्यासाठी दाखवते. हे पहा हे चिया सीड्स आहे, दिसत असेल तुम्हाला. तर हे चिया सीड्स रात्री पाण्यात भिजू घालायचं आणि सकाळी ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू टाकायचं आणि हे पाणी प्यायचं. आम्ही चहा घेत घेतच नाही असं नाही आहे, पण सकाळी चहा घ्यायचं नाही किंवा माठातलं पाणी प्यायचं नाही. तुमच्याकडे चिया सीड्स नसेल तर थोडंसं कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून प्या. आणि सकाळी माठातलं वगैरे थंड पाणी नाही प्यायचं, आपल्या शरीराला हानिकारक असतं ते ताईंनो. काळजी घ्यायची थोडीशी स्वतःची. तर हे पहा असं. तर चला आपली भेंडी आणि वरण शिजायले ना सांबरला, तर तोपर्यंत मी काय करते बघा ताईंनो, पाणी पिऊन घेते. खाली बसून पाणी प्यायचं, भरून पाणी प्यायचं नाही. थोडासा टाईम द्यायचा सकाळी स्वतःला पण. तर ताईनं तुम्हाला जसं की म्हणलं ना, भेंडी चिकट नाही होण्यासाठी काय टाकायचं, तर भेंडी थोडीशी काशी वाफू द्यायची. ती भेंडी वाफल्याच्या नंतर हे पहा आपली साखर, एक पोहे खायचा चमचा अंदाज तुम्हाला सांगते, मला सवय लागलेली त्याच्यानं मला माहिती की किती घालायची. तर तुम्ही एक पोहे खायचा आपला चमचा असते ना, तेवढी चमचाभर क्वांटिटीनुसार. हे अर्धा किलो भेंडी ताईनं, तर अर्धा किलो भेंडीला पोहे खायचा 1 चमचा साखर जर तुम्ही घातली तर तुमची भेंडी कसलीच चिकट होणार नाही आणि चवीला 1 नंबर लागणार. तुम्ही नक्कीच अशी भेंडी एकदा करूनच बघा ताईंनो. तुमचे मुलंसुद्धा खातील, ज्यांना आवडत नाही ती सुद्धा ही भेंडी खातात. एकदा अशी चिरून आणि ही साखर घालून भेंडी नक्कीच करून बघा. थोडीशी अगोदर वाफू द्या, थोडी 5 ते 7 मिनटं वाफल्याच्या नंतर पूर्ण हलवून घेऊन नंतर एक पोहे खायचा चमचा अर्धा किलो भेंडीला नक्कीच टाकून बघा. 1 नंबरमध्ये भेंडी होती, चिकट होत नाही काही नाही ताईंनो. तर बघा ताईंनो रेडी झाली आपली भेंडी. तुम्हाला दिसते का चिकट झालेली? अजिबात चिकट कसलीच चिकट होत नाही. एक भेंडी अशी मोकळी राहते, असं चिटकत सुद्धा नाही भेंडीला भेंडी. तर साखरातली भेंडी बनायचं तर नक्कीच एकदा करून बघा ताईंनो. कशी वाटली रेसिपी? छान आहे. तुम्ही जर करून बघितली तर तुम्हाला पण म्हणजे वाटेल की खरंच छान आहे. कारण सहसा भेंडी आपल्याला खाऊ वाटत नाही. आणि भेंडी करताना ज्यावेळेस आपण फोडणी देतो त्यावेळेस सुरुवातीलाच फक्त झाकून ठेवायची, नंतर भेंडीची भाजी अजिबात झाकायची नाही, त्यानं पण चिकट होती भाजी. त्याच्यामुळे एवढी स्ट्रिक्ट लक्षात ठेवा. आणि भेंडीची भाजी बनवून बघा सॉरी. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगायला विसरायचं नाही कमेंटमध्ये. आणि करून पण बघायची, करायला पण विसरायचं नाही ताईंनो. तर ताईंनो आजचा नाश्त्याचा मेनू काय आहे? इडली आणि आपलं सांबर. आणि जसं की तुम्हाला दाखवली आपली भेंडीची भाजी मस्त अशी सकाळी केलेली. पोळ्या आहेत ह्याच्यात, हे डबे ठेवलेत भरायला, हे नाश्ता करायलेत मिस्टर आमचे. आणि तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आणि 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ यायला ताईंनो, नक्कीच बघा. पनीरची भाजी आणि पनीरची भाजी केली ती काल, भेंडीची भाजी केली आज. तर दोन्ही मिक्स व्हिडिओ, तर दोन्ही पण भाज्या छान आहेत. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप नाही करता बघा, तुम्हाला सगळी रेसिपी समजून जाईल. तर चला ताईंनो कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नवीन असताल तर चॅनलला जॉईन करा. या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.